सूखाग्रस्त माने जाने वाले येवला तालुक में पिछले मानसून में अच्छी बारिश हुई थी, लेकिन इस साल मार्च के अंत तक पानी की भारी कमी हो गई है। दिसंबर जनवरी में महसूस होने वाली पानी की कमी इस साल देर से शुरू हुई है और फिलहाल स्थिति गंभीर हो गई है। येवला पंचायत समिति के माध्यम से तालुका के 13 गांवों और 6 गांवों में टैंकरों के माध्यम से पानी की आपूर्ति की जा रही है। फिलहाल 13 टैंकरों की मदद से प्रतिदिन करीब 22 फेरे लगाकर नागरिकों की प्यास बुझाई जा रही है। इस बीच ममदापुर में जल संकट ने विकराल रूप धारण कर लिया है। गांव के कुओं में पानी डालकर जल आपूर्ति योजना चलाई जा रही है और 8 दिन में एक बार ही नलों में पानी छोड़ा जा रहा है। हालांकि चूंकि यह पानी अपर्याप्त होता जा रहा है, इसलिए नागरिकों के लिए कुओं से पानी लाने का समय आ गया है। याचे ना आता पाण्याचं पहिल्यापासून माझं नाव कमलबाई चेबू मस्के। पाण्यासाठी आम्ही लय वन करतोय। पाण्याला 35 वर्षापासून पाणी नाहीये। तसं आम्ही इकडे तिकडे हांडा घेऊन पळधुऱ्याची व्यवस्था नाही, कायची व्यवस्था नाही ढोरा गुराला पाणी आमच्यावाल्या नाही पोरा सोरायला। मग पळतो पाण्याला टँकर आलं म्हणजे त्या टँकरवर पळतो लोट लाट करून कवायना 2-4 हांडे भरितो कसे बी कोणी लोटून लाटून दिला पळडा जळडा तरी भरावंच लागत्या। आणि नळाला येतं 8 दिवसांना पाणी येतं। मंगळवार तो मंगळवार 4-5 हांडे पाणी भरत। काही जास्त पाणी नाही येत आम्हाला नळाला। बोलायला गेलं पाणी सोडणार ते डायरेक्ट म्हणत्या का बा येरीतच पाणी नाही राहिलं। मग काहीतरी सरकारनं आमची सोय केली पाहिजे ना। आम्हाला आपशा उपशा करून द्या म्हणजे आमचे पोरं सोरं आम्ही आमच्या मावल्यामध्ये करू। ते बिल आटीतल्या आपशावर जावं लागत आता तिकडे इळाच्या माळ नंबर लावा लागत प्यायच्या पाण्यासाठी। मी ममदापूरचा एक सामाजिक कार्यकर्ता देवीदास सयाजी गुडगे। मी माझ्या गावची पाणी प्रश्नाच्या संदर्भात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा पत्र यावर देखील केलेले आहे की आमच्या पूर्व भागामध्ये आम्ही नेहमीच या दिवसामध्ये दुष्काळाला सामोरे जात असतो। आमचा हा पूर्व भाग हा एकदम पाण्यापासून परिपूर्ण वंचित आहे। इथं पाटपाणी नाही, इथं मोठे धरण नाही आहे आणि या धरण नसल्यामुळे आम्हाला ह्या दिवसामध्ये आम्हाला कमीत कमी पाणी पडेपर्यंत म्हणजे 2, 2.5, 3 महिने आम्हाला टँकरची सुविधा आम्ही पंचायत समितीमार्फत आम्हाला करून देत असतात। गट विकास अधिकारी आमचे ग्रामसेवकही आम्हाला सहकार्य करतात, परंतु हे पाणी आम्हाला परिपूर्ण नाही आहे। आम्हाला शेती उपयोगी सुद्धा आमच्याकडे मोठं धरण चालू आहे, तो म्हणजे मेळणाचा बंधारा। या संदर्भात सुद्धा आम्हाला भुजबळ साहेबांनी काही हे केलं होतं, मार्गदर्शन केलं होतं की हा मेळणाचा बंधारा आम्ही तुमचा लवकरात लवकर, हे 2005 मध्ये आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं, मात्र ते आता कुठेतरी पूर्वपदावर दिसत आहे। त्या संदर्भात जर भुजबळ साहेबांनी आता तिथं काम थोडं संत गतीनं चालू आहे, त्या ठिकाणी जाऊन जर थोडं लक्ष घातलं तर आम्हाला शेती उपयोगी आणि पिण्यायुक्त सुद्धा पाणी मिळेल। आज माझं वय 43 आहे। मी गेल्या 16-17 वर्षाचा असताना मी माझ्या गावामध्ये हंड्यानी विहिरीवरून डोक्यावर पाणी वाहिलेलं आहे। त्यामुळे मला ह्या भागामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे ही मला चांगली जाणीव आहे। आज गेल्या 35 वर्षापासून हा भाग दुष्काळीच भाग म्हणून घोषित झालेला आहे। भुजबळ साहेबांना माहिती, आम्ही त्यांना तालुक्यातील नेते मंडळींनी पुढाऱ्यांनी हा भाग ते काहीतरी ह्या भागाला सुधारवतील किंवा ह्या भागाचा विकास करतील या हिशोबाने त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि साहेबांनी काही गोष्टी करून दाखवल्या। पण अजून साहेबांनी काही गोष्टी ज्या बाकी आहेत त्या लवकरात लवकर जर आम्हाला परिपूर्ण करून दिल्या तर आम्ही नक्कीच हा भाग त्यांना भविष्यात आम्ही त्यांचे ऋणी राहू एवढंच सांगतो आणि थांबतो। येवला तालुक्यात यावर्षी पुरेशा प्रमाणात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे मार्च महिन्यापर्यंत येवला तालुक्यात पाण्याची कुठलीही टंचाई भासलेली नाही। परंतु मार्च महिन्यातील उन्हाची तीव्रता पाहता आणि सध्या वाढते तापमान पाहता येवला तालुक्यामधील 13 ग्रामपंचायतीने 8 गावे यांच्यामध्ये आपण 13 टँकरना मंजुरी दिली असून त्यांच्या माध्यमातून 22 खेपा ह्या त्या ठिकाणी करण्यात येत आहेत। आता नवीन 5 ग्रामपंचायतीचे प्रस्ताव प्राप्त झालेले असून ते प्रस्ताव आपण आदरणीय प्रांताधिकारी सरांकडे मंजुरीसाठी पाठवलेले आहेत आणि उन्हाची वाढती तीव्रता आणि पाण्याची निकड लक्षात घेता मे महिन्याच्या अखेरीपर्यंत ही टँकरची संख्या 30 पर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकते। तर त्यासोबतच येवला तालुक्यातील पूर्व भाग हा कायमस्वरूपी दुष्काळी पट्ट्यात असल्याने त्या ठिकाणी पाण्याची शाश्वत सुरक्षितता निर्माण होण्याच्या दृष्टीने आणि दुष्काळावर मात करण्याच्या अनुषंगाने येवला तालुक्यात आपण खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड त्या ठिकाणी करत आहोत। धन्यवाद।